हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपल्याला पाहायचा आहे अपोलोनियस थेरम. पायथागोरस थेरमप्रमाणेच अपोलोनियस थेरमसुद्धा आपण जिथे आपल्याला 90 डिग्रीचे अँगल्स मिळतात तिथे लावता येतो. पायथागोरस थेरमप्रमाणेच आहे, पण त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी वेगळं असतं आणि मग तो कसा लावायचा आणि मग त्या आधारे आपण उत्तर पटापट कसं काढू शकतो हे आपल्याला पाहायचं आहे. तर त्याच्या अगोदर आपण अपोलोनियस थेरम बघूया. मी हे न वाचता डायरेक्टली प्रश्नाचं उत्तर जिथून लिहिलेलं आहे तिथून वाचायला सुरुवात. गिवन इन ट्रायंगल ABC, M इज द मिड पॉईंट ऑफ साईड BC. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की काहीतरी वेगळा सर्कमस्टॅन्सेस असतो, आपल्याला मिड पॉईंट दिलेला असतो. टू प्रूव्ह AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2M स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. याच्यामध्ये 2MC स्क्वेअर जरी दिलेला असेल तरी तो तुम्हाला टाकता येतो. कुठली तरी एक साईड आपल्याला घ्यायची असते मिड पॉईंटची, किंवा आपण म्हणूया बेसची कुठली तरी एक साईड घ्यायची असते. कन्स्ट्रक्शन करायचं आहे. ड्रॉ सेगमेंट AD perpendicular segment BC. Prove if segment AM is not perpendicular to segment BC, then out of angle AMB and angle AMC, one is obtuse angle and the other is acute angle. In the figure, angle AMB is obtuse angle and angle AMC is acute angle. From examples 1 and 2, AB square is equal to AM square plus MB square plus 2BM into MD हा आपला फर्स्ट इक्वेशन आहे. अँड AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर मायनस 2MC इंटू MD. Therefore, AC square is equal to AM square plus MB square minus 2BM into ND. So BM is equal to MC. हे आपलं जरा सेकंड इक्वेशन. ॲडिंग 1 and 2, AB square plus AC square is equal to 2M square plus 2BM square. अपोलोनियस थेरमसुद्धा तुम्हाला लिहायला येऊ शकतो आणि म्हणून हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. अँगल्स आपल्याला कसे दिलेले आहेत, कशा प्रकारे त्यांनी दाखवलेलं आहे. AB स्क्वेअर आहे. मग AB स्क्वेअर आपण कधी म्हणतो आहे, हा आपला आपण जर ADला जर का परपेंडिक्युलर पकडलेलं आहे तर आपण ट्रायंगल कुठला पकडलेला आहे, ADB पकडलेला आहे. मग त्याच्यामध्ये AB आपला हायपोटेनस आहे. आता मी तुम्हाला समजावून सांगते आहे, इथे लक्ष द्या. इज इक्वल टू AM स्क्वेअर. मग आता AM स्क्वेअर नाही आपल्याला लिहायचा आहे ना, पण आता आपल्याला AM स्क्वेअरच दिलेला आहे, कारण आपल्याला तो काय आहे, ती आपली मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट्स आपल्याला जर का दिलेलं असेल तर आपण AM स्क्वेअर पकडलेलं आहे. मग आपण MB स्क्वेअर पकडलेलं आहे, पण आपल्याला खरा बेस काय आहे, BD आहे. म्हणून मग आपण काय केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये प्लस 2BM केलेलं आहे इंटू MD केलेलं आहे. म्हणजे जे आपलं इक्वेशन तयार होईल त्याच्यामध्ये काय होईल, AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर होईल. आणि म्हणून ते आपण करून घेतलेलं आहे. तसंच ADC किंवा आपण हा पकडला तर त्याच्यामध्ये सुद्धा याला मायनस करावं लागेल, बरोबर आहे. म्हणून तरी तो तसा दिलेला आहे बघा. AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर मायनस 2BM इंटू MD. आता इथे आपण जो आहे तो BM इज इक्वल टू MC आहे आणि म्हणून आपण दोन्ही नंबरसुद्धा आपल्याला इक्वल दिसावेत म्हणून BM टाकलेला आहे. आपण MC घेतलेला नाही आहे, कारण BM इज इक्वल टू MC आहे, कारण तो मिड पॉईंट आहे. म्हणून तो दोन्ही लेन्स सारख्या आहेत आणि मग ते आपल्याला करताना सोपं जाईल. म्हणून आपण दोन्ही ठिकाणी BMच वापरलं. तुम्हाला हवं तर दोन्ही ठिकाणी MC वापरा तरीसुद्धा चालणार आहे. आणि मग आपल्याला हे इक्वेशन मिळतं आहे. तुम्हाला हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे, पण अपोलोनियसचा थेरम तुम्हाला प्रूफ करायला येऊ शकतो आणि म्हणून तुम्हाला ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची आहे.